रामकृष्णारी माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती हा छोटा वारेकरी आपल्याला पाहायला मिळतो। बाळा तुझं नाव काय आहे? नाव मला ज्ञानेश। कुठून आलाय तू? तुझ्या गावाचं नाव? गावाचं नाव पूर। नागपूरवरून आलाय। कधीपासून वारी करतोय बाळा तू? चौथी वारी आहे। आणि बघितलं तर हा छोटा वारेकरी आहे, विठुरायाच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी जातो आहे। चौथी वारी त्याची आहे। मीच ऐकून अचंबित झालो, कारण मला वाटतं की जन्मापासून म्हणजे आता त्याचं वय किती अंदाजे असेल? मला ते 5 वर्षाचं आहे। पावणे 5 वर्ष, फक्त 1 वर्ष घरी राहिला आणि त्याच्यानंतर जे त्याची सुरू झाली ती वारी आणि आता त्याची चौथी वारी या ठिकाणी त्याचे वडील सुद्धा आहेत। दादा काय सांगणार त्याच्या वारीबद्दल? त्याच्या वारीबद्दल काय सांगायचं म्हणजे काय का असं वाटलं की त्याला वारीला घेऊन यायचं 1 वर्षापासूनच? तुमचं नाव सांगा। माझं नाव सुरेंद्र ठाकरे। माझं नाव सुरेंद्र देवरावजी ठाकरे। मी गेली 16 वर्ष वारी करतोय आणि माझे वडील पण वारी करायचे। माझे वडील वारी करायचे, वडिलांची वारी मी करतोय आणि माझी वारी माझ्या मुलांनी करावी हे आधीच वाटायचं मला। म्हणूनच त्याला वयाच्या 2 वर्ष, पावणे 2 वर्षाचा असतानाच मी त्याला कमरेला असं पट्टा, जी बॅग असतं ना, त्या बॅगला घेऊन वारी केली आहे। वारी केली काय? वारीमध्ये आता 16 वर्ष झालं वारी करताय, काय मागताय पांडुरंगाला? काहीच मागणं नाही त्याला। मागायचं काय मागायचं? त्याला मागणं म्हणजे आपण त्याला समजत नाही असं समजायचं। तो एवढं देतोय भरभरून की त्याला काही मागायची गरजच पडत नाही। काय दिलं पांडुरंगाने? काय दिलं काय सांगा? जीवनामध्ये खूप मोठा आनंद दिला आहे। वारीत काय मिळतं? वारीत असं काहीच नाही की जिथे मिळतं आहे, पण असं काही हे पण नाही आहे की तिथे मिळत नाही। आनंद, सुख खूप मिळतं। याचं मला एकदा नाव नाव सांगा। त्याचं नाव आहे ज्ञानेश सुरेंद्र ठाकरे। काय मोठं झाल्यावर काय व्हावं यानं काय इच्छा आहे? मोठं झालं म्हणजे त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं, सोबत वारकरी संप्रदायाची जे आपली जी परंपरा आहे ती पण निभवावी ही माझी इच्छा आहे। वारकरी परंपरा निभवावी ही भावना तुमच्या आणि आता शिक्षण घेतो हा? आता हा KG1ला आहेत। मागच्या वर्षी नर्सिंगला होता, यावर्षी KG1ला आहेत। असं कधी बोलला की आता नको मला नाही यायचं वारीला? नाही, त्याची आवड आहे, त्याची आवड आहे। घरी त्याची 1 महिन्याआधी प्रॅक्टिस चालू होऊन जाते, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम चालू असतं। धन्यवाद। तसं बघितलं तर वारी ही एक संस्कार देते, वारी संस्काराचं बीजारोपण करत असते। आणि या ठिकाणी जर बघितलं, हा छोटा 4 वर्षाचा वारेकरी वारीमध्ये आला आहे आणि त्याच्यासोबत प्रत्येक जण या ठिकाणी जर बघितलं, हा 4 वर्षाचा वारेकरी वारीमध्ये आला आहे आणि चौथी वारी त्याची आहे। त्याच्या वडिलांच्या सोबत सुरू झालेला हा प्रवास आणि त्याचे वडील सांगतायत की त्यांनी पुढेही हे संस्काराचं बीजारोपण पुढेही न्यावं। मी माझ्या वडिलांची वारी करत होतो, तशीच आता त्यानं माझी पुढे सुद्धा वारीची परंपरा अविरत पुढे जावी हे संस्कार प्रत्येक वारकरी आपल्या मुलाला देत असतो। आणि तुम्हीही तुमच्या मुलांना असे संस्कार दिलेत का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचूया। आणि आपण पाहताय अभंगवारी उदय न्यूज या पेजच्या माध्यमातून आपला मित्र उदय भिसे पाटील, रामकृष्णारी माऊली। रामकृष्णारी।